वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमां वन्दे परमानन्दमाधवम्. आता नमस्कार गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. आपण बोध अमृताचे वाचत होतो आणि ज्ञान कशा करता हे वाचून झालं होतं. मला वाटतंय रजोगुणाचा प्रभाव हेही झालं होतं एखाद वेळेस, पण थोडं राहिलं असेल तर आपण परत एकदा वाचू. ते काही परत वाचलं तरी चांगलंच आहे. रजोगुणाचा प्रभाव. अहंकारामुळे आग्रह निर्माण होतो. आपलेच बरोबर आहे असे वाटते. रजोगुणाचे लक्षण सांगताना महाराज म्हणतात की रजोगुणाची वृद्धी कधी होते हे समजत नाही. कामादी विकार आपल्याजवळ आहेत हे रजोगुणी माणसाच्या लक्षातच येत नाही. न कळत रजोगुणी माणसाचा नाश होतो. तमोगुणी माणसाला कोणी जर तशी जाणीव करून दिली तर निदान कळते तरी, पण रजोगुणाचे तसे नाही. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं की संसारात म्हणजे सगळ्या रजोगुणात जर अडकलं तर तो रस्ता असा आहे की तो त्याचा उतार अगदी थोडासा आहे. ते खाली आपण जातो हे लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं सगळं सरळ चाललेलं आहे. आपले रोजच्या गोष्टी होत आहेत कारण आपलं पूर्वचं पुण्य आहे म्हणून खाणं पिणं राहायला घर हे सगळं मिळतंय. आपल्याला वाटतं आपण तसंच राहतोय म्हणजे आपण त्याच लेवलला आहोत. तसं नाही होत. पुण्य खर्च होत राहतं आणि रजोगुणाने गीतेत सांगितलेलं आहे की सत्वगुणाच्या वृद्धीने श्रेयाची प्राप्ती आहे. रजसस्तु फलन दुःखन सांगितलेलं आहे. म्हणजे रजगुणाचं फल दुःख आहे आणि तमोगुणाचं अज्ञान आणि आळस आहे. पण रजोगुणाचं दुःख होणं हे रजोगुणाचं कारण आहे. कारण रजोगुणामुळे क्रिया होतात आणि त्या जर फक्त भोगाकरता घडल्या तर त्या देहबंधनात टाकणाऱ्या होतात. सत्वगुणांनी अहंकारयुक्त जरी सत्वगुणाचं सात्विक कार्य केलं तर निदान स्वर्गापर्यंत जातो. पण तो पण अहंकारयुक्त सात्विक कर्म मध्ये दंभ जर आला तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे रजोगुण अहंकारयुक्त सात्विक कर्म हे ऍज इट इज रजोगुण युक्त झालंच. सत्वरजाचं एकत्रीकरण झालं. शुद्ध सत्व जर झालं तर त्याचा परिणाम असा आहे की ज्ञानाची योग्यता प्राप्त होते आणि सद्गुरूंची भेट होऊन ज्ञान होतं. तर रजोगुणाचं तसं नाही आणि ते सतत सांगतायत महाराज. नकळत रजोगुणी माणसाचा नाश होतो. तमोगुणी माणसाला कोणी तशी जाणीव करून दिली तर निदान कळते तरी, पण रजोगुणाचे तसे नाही. ज्ञान मिळाल्यानंतर स्वधर्माचे आचरण केले पाहिजे. धर्माचरण करणे हे ज्ञानाचे पुढचे फळ आहे. म्हणूनच धर्मे प्रीतींपासूनच मागणं आहे पुढे. ज्ञानाच्या अहंकारापायी सर्वांचा अपमान करणं हे एक मोठं पाप आहे. कोणाचाही अपमान करायचा नाही. कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे मला वाटतं मागच्या वेळी झालं होतं आपलं. असा अभ्यास आहे महात्म्यांचा. कोणाचाही द्वेष करायचा नाही. सर्वत्र भगवान एक आहे ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे ते अपकार करणाऱ्याचा, द्वेष करणाऱ्याचा, निंदा करणाऱ्याचा द्वेष करीत नाहीत. द्वेष करणं म्हणजे अभक्ती. ज्याची चूक झाली त्याला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे, अनुताप झाला पाहिजे. पश्चाताप झाल्यावर शिक्षण कमी असलं, ज्ञान कमी असलं तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. पाप आणि पुण्य हे कर्माचे दोन भाग आहेत. त्याला धर्म आणि अधर्म म्हणतात.
शरीरानी होणारे, वाणीनी होणारे, मनानी होणारे, स्वतः केलेले किंवा दुसऱ्याकडून करीवलेले, अनुमोदन दिले असलेले पुण्य अथवा पाप कर्म म्हणून धरले जाते. पाप स्वतः न करता दुसऱ्याकडून करवले तरी सुद्धा दोष येतो. हे किती महत्वाचं आहे. स्वतः केलेले, दुसऱ्याकडून करवलेले किंवा अनुमोदन दिलेले. दुसरा पाप करत असेल त्याच्या बाजूने उभं राहणं हेही पाप आहे. ईश्वराची जरी इच्छाशक्ती असली तरी तो स्वतःच्या इच्छेने काही तरी त्याच्या स्वतःच्या इच्छेने काही सृष्टी रचना झाली नाही. जीवांचं कर्म हे सृष्टीला निमित्त आहे. प्रलयानंतर सृष्टी आणि सृष्टीनंतर पुन्हा प्रलय असे सारखे चालू आहे. जीव हे सृष्टीच्या उत्पत्तीपासून आहे. कर्माचे रहस्य. पूर्वी काय कर्म झाली आहेत याचा परिपाक कसा होईल असा विचार आपल्याला करता येत नाही. पूर्वकर्माचे आपल्याला स्मरण नाही आहे. पण यापुढे आपल्यात सुधारणा कशी करायची, दुःखाचा प्रतिकार कसा करायचा ते योगशास्त्रकार सांगतात. दुःखाचं आणि सुखाचं कारण काय हे समजावून घेतलं पाहिजे. ते समजल्यावर त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आपण जर ते ज्ञान संपादन करून त्याप्रमाणे व्यवस्थित वागलो, या जन्मामध्ये चांगले क्रियमाण कर्म निर्माण केलं तर पुढे उन्नती होऊ शकेल. चांगले पापकर्मापासून बुद्धीला परावृत्त करणं हा खरा ज्ञानाचा उपयोग आहे. नाहीतर नुसतंच नरकात जावं लागतं असं नाही. तर नरकवास संपल्यावर शिल्लक राहिलेल्या पापकर्माची फळं भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता तो जन्म कोणता येईल याचा नियम नाही. सृष्टी असेपर्यंत हे चक्र चालूच राहणार आहे. प्रलयाच्या वेळी ती सगळी कर्म स्थगित होतात आणि पुन्हा सृष्टीच्या रचनेच्या वेळेस ती सगळी कर्म पाहून सृष्टीची रचना होते. जीव जो आहे त्याची कर्म त्याच्या बुद्धीने होतात असं नाही. बुद्धीमध्ये असणाऱ्या वासना आणि संस्काराच्या अधीन कर्म आहेत. म्हणून बुद्धीमध्ये चांगले संस्कार करावेत. बुद्धी सात्विक बनवावी. राजस तामस बुद्धी असेल तर त्याचे निरसन करावे. याकरता मनुष्य जन्मामध्ये प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. ज्ञान समजून घेण्याकरता बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीने ते समजून घेऊन त्याच्यातले काय सोडायचे आणि काय द्यायचे हे समजलं पाहिजे. त्याकरता मार्गदर्शक महात्म्यांची संगती घडली पाहिजे. त्यांची संगती घडायला पुष्कळ पुण्य पाहिजे. त्यांच्या संगतीने सुद्धा सर्वांची बुद्धी सुधारणं शक्य नाही. पण त्यांच्या संगतीने बुद्धीचे संवर्धन होतं हे मान्य करायला पाहिजे. जिज्ञासाच उत्पन्न होत नाही. वाचून काय करायचंय? हा बरोबर, हे झालेलं मागच्या वेळी आपलं. बहुतेक परत वाचावं अशी इच्छा दिसते महाराज. जिज्ञासाच उत्पन्न होत नाही. वाचून काय करायचं, सोडून द्यायचं, हे आपल्या बुद्धीतले दोष आहेत. आपले कर्म सुधारण्यासाठी आधी आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. पण हे ज्ञानच अगोदर होत नाही ना, आणि आपली कर्म सुधारत नाही. तो बुद्धिविकास साधण्यासाठी सज्जनांचा आश्रय सांगितलेला आहे. आता इथे सज्जनाचा आश्रय म्हणजे प्रत्यक्ष जर सद्गुरू समोर असतील तर त्यांच्या जवळ जाणं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिना जे सांगितलंय तसं सद्गुरूंच्या जवळ जाऊन त्यांच्याकडनं वेद वेदांत पुराण किंवा त्यांनी स्वतः केलेला उपदेश तोही वेदपरच आहे, तर त्याच्याबद्दल परिप्रश्न करावेत असं सांगितलेलं आहे. त्यांनी बुद्धीचा विकास होतो. प्रत्यक्ष जर संगती घडली नाही तर त्यांच्या शब्दाची म्हणजे त्यांच्या ग्रंथांची, त्यांच्या उपदेशाची संगती ही सांगितलेली आहे. तोच सज्जनांचा आश्रय.
तर पुढे सांगतायत महाराज, आपण केलेल्या अपराधाबद्दल जर आपल्याला पश्चाताप झाला तर आपण शुद्ध होतो. संसारासक्त माणसाला संतांची भेट होऊन त्यांच्या उपदेशाचा मनावर परिणाम झाला आणि आपले आयुष्य फुकट गेले, आता आपला उद्धार कसा होईल वगैरे विचारांनी पश्चाताप होऊन वैराग्य जर उत्पन्न झालं तर त्याचे संस्कार बदलतात आणि तो सन्मार्गाने जातो. प्रायश्चित्त घेणारा जर हरीचा भक्त नसेल तर त्याला शास्त्राने सांगितलेली कर्म पवित्र करू शकत नाही. कर्मकांडाला सुद्धा भक्तीचं साह्य सांगितलेलं आहे. कर्म आणि भक्ती यांचा समुच्चय असला पाहिजे असा शास्त्र सिद्धांत आहे. संतांचे सामर्थ्य पुढचं हेडिंग आहे. असेही महात्मे जगामध्ये आहेत की ज्यांच्या शरीराच्या स्पर्शाने किंवा केवळ त्यांच्या दृष्टीपातानेही बुद्धीचे परिवर्तन होऊ शकते. हे सगळे धर्माचरणाचे त्यांच्या तपाचे सामर्थ्य आहे. महाराजांच्या युट्यूब चॅनलवर आपण त्यांचं शक्तिपाताबद्दल एकदाच महाराज बोललेत, म्हणजे एकदाच ते शूट झाले. तर ते त्यांच्या चरित्रपटामध्ये आलेलं तो तेवढाच भाग पण वेगळा व्हिडिओ केलाय. त्याच्यात महाराजांनी सांगितलंय की दर्शनाने, त्यांच्या वाणीनी, स्पर्शाने किंवा नुसत्या संकल्पानेही कल्याण शिष्याचे होते आणि त्यालाच शक्तिपात म्हणतात असं ते म्हणाले. पुढचं हेडिंग आहे वैराग्य. सर्व अनुकूल परिस्थिती असताना वैराग्य उत्पन्न होणं ही एक स्वतंत्र ईश्वराची कृपा आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो खूप दुःख झाली की वैराग्य निर्माण होतं, पण सगळी व्यवहारिक सुख असताना पण काहीतरी चुकतंय, हे काही ह्यात खरं सुख नाहीये असं वाटणं ही ईश्वराची मोठी कृपा आहे. पुढचं हेडिंग आहे संयमित जीवन अन योगाभ्यास. योगाभ्यास करणाऱ्याने सर्वप्रथम वाणीचा निरोध केला पाहिजे. खरंही नाही, खोटही नाही, चांगलंही नाही, वाईटही नाही, बोलायचंच नाही मुळे काही. तेव्हा वाणीचा निरोध हा पहिला दरवाजा आहे योगाभ्यास करणारा. त्याचप्रमाणे आहार त्याचप्रमाणे आहार मित आहार घेणं वगैरे यमनियमाचे पालन करण्याचा ज्याचा निश्चय आहे तोच खरा योगाभ्यासी अधिकारी आहे. महाराजांनी एका प्रवचनात सांगितलेलं आहे की योगी आहेत ते अंधयोगी बनतात, मुकयोगी बनतात, पंगू योगी बनतात. म्हणजे काय? अंधयोगी म्हणजे 5 पावलाच्या पलीकडे दृष्टी जाणार नाही असं खाली बघूनच चालायचं, म्हणजे त्या विषयांशी संबंध नाही, कोणाशी दृष्टादृष्ट आणि बोलायचा पण ही संबंध नाही, काही नाही. नंतर बधीर योगी म्हणजे काही ईश्वराच्या नामस्मरण किंवा कीर्तनाशिवाय दुसरं काही ऐकायचंच नाही. आणि मुकयोगी म्हणजे बोललं तर ईश्वराचं नाव घ्यायला, ईश्वराचा गुणानुवाद करायला, महात्म्यांचे शब्द सांगायला, तेवढ्या करताच बोलणंय. बाकी वाणीचा उपयोग अगदीच जिथे व्यवहार अडकलाच, नाईलाज झाला तर तेवढं फक्त बोलायचं. हा वाणीचा निरोध हा पहिला दरवाजा आहे योगाभ्यास करणारा. त्याचप्रमाणे आहार, मित आहार घेणं वगैरे नियमांचे पालन करण्याचा ज्याचा निश्चय आहे तोच खरा योगाभ्यासाचा अधिकारी आहे. नाहीतर वाटेल तेवढा आहार घ्यायचा, हवी तेवढी झोप घ्यायची, अशा माणसाला योगाभ्यास कधीच जमणार नाही. संतांनी नामस्मरणाचा प्रचार केला. नामस्मरणासारखे साधन दिसायला जरी सोपे असले तरी त्याचे फल मात्र
फार मोठे असते असे म्हणतात. देवाची आठवण होण्याला दुःखाचाही उपयोग होतो. अर्थात तसे सुकृत असेल तरच, नाहीतर नाही. ईश्वराकडे जाणारे फार कमी लोक आहेत. शरीराबद्दल उदासीनता निर्माण झाल्याशिवाय धर्माचरण होऊ शकत नाही. तात्पुरतं होत असेल पण खरं नाही. आणि तरीही आपण खरे धर्माचरण केले यावर समाधान मानतो आहोत. लोकांचे गाठी आहेत. कोण कोण शकतो आवाज कमी कर. शेकअपची आज अत्यंत दुःख झाल्यावर आपलं मन परमार्थाकडे जातं. पारमार्थिक आत्मानात्म विचार करण्याचीही योग्यता येते. अधिकारी पुरुषांनी अशा वेळेस दिलेला उपदेश मनावर ठसतो. संसार कसा आहे हे समजून येतं. आत्मानात्म विचार हा फार मोठा विषय आहे. त्याचा मोठ्या महाराजांनी अगदी सोप्या शब्दात सर्वांना कळेल अशा पद्धतीने आत्मानात्म विचार म्हणून छोटीशी रचना आहे. त्याच्यावरही आपण ते वाचून त्याच्यावर चर्चा झाली होती. त्याचे आपण व्हिडिओही केले. तर तो आत्मानात्म विचार जर घडला तर देहापेक्षा मी कसा वेगळा आहे, या संसार माईक कसा आहे, आत्मतत्व हेच सच्चिदानंद परमात्म तत्व सारखंच सच्चिदानंद नव्हे, तेच ते आहे, हे सगळं समजतं. तर त्यामुळे साधन तो खरा विचार व्हायला साधन चतुष्टय संपत्तीची आवश्यकता असते. पण कारण ते कळायला कठीण आहे आणि मोठ्या महाराजांनी ते दया करून ते इतकं सोप्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. ते जरूर त्याचं वाचन झालं आणि विचार झाला तर फायदा आहे. आत्मानात्म विचार. चैतन्य घन परमात्म्याच्या ठिकाणी स्त्री पुरुष वगैरे भेद नाही. खऱ्या धीर पुरुषाची प्रवृत्ती अंतर्मुख झालेली असते. बाह्य जगाचा सगळा विचार बंद करून अंतर्मुख प्रवृत्तीने आपला आत्माराम कसा आहे हा जेव्हा तो विचार करू लागतो तेव्हा त्याचा सगळा भ्रम दूर होतो आणि खऱ्या आत्मस्वरूपाचे त्याला ज्ञान होते. पुढचं हेडिंग आहे अखंड सत्कर्म. सत्कर्मयोगे वय घालवावे म्हणतात. सत्कर्माचरण हे सतत यावत जीव चालू राहिले पाहिजे. कोणत्या वेळेला कोणत्या कर्माचे फळ मिळेल सांगता येत नाही. शुद्ध बुद्धीने सत्कर्म करण्यातच आयुष्य गेले पाहिजे. पुढचं शीर्षक आहे एकात्मता. सर्वेपी सुखनः सन्तु ही भावना निर्माण होण्याकरता धर्माचरणाची आवश्यकता असते. स्वार्थ बुद्धी गेली पाहिजे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रार्थना केली किंवा मोठ्या महाराजांनी जो सिक्वेन्स दिलाय धर्मी प्रीतीम सन्मती, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पण तो सिक्वेन्स दिलाय की विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि नंतर जो जे वाचेल तो ते राहो. तर तेच इथे आलेलं आहे की धर्माचरण झाल्याशिवाय जो जे वांछेल तो ते लाव होणार नाही. आणि जोपर्यंत सगळ्या वांछा संपत नाही तोपर्यंत सर्व सुखीही होणार नाहीत. म्हणून सर्वेपी सुखीनं संतु होण्याकरता धर्माचरण हे आवश्यक आहे. धर्माचरण असं आहे की बाकीचे चारही पुरुषार्थ आणि पाचवा भक्ती हाही पुरुषार्थ ते प्राप्त होण्याकरता साधनरूप धर्माचरण आहे. पुढे सांगतायत महाराज, स्वार्थ बुद्धी गेली पाहिजे. आपल्या मनात विचार येतो धर्माचरणाचे काय फळ आहे. सर्वेपी सुखिनः सन्तु मध्ये आपण नाही काय देवाजवळ प्रार्थना करताना मलाच तेवढे द्या असे कशाला म्हणायचे. पण सर्वांना सुखी करा
असे म्हटल्यावर आपलाही त्यात समावेश होतो ही जाणीव आपल्याला राहत नाही. भवरोग वैद्य परमात्मा आहे आणि तीर्थ अंगारा हे त्याचे औषध आहे. पुढचं शीर्षक आहे पुण्यकर्म कोणते. स्वतःचं पुण्यकर्म विसरून जाणं हे खरं पुण्यकर्म आहे. आणि मी हे पुण्यकर्म केलं असा अभिमान धरून ते 4 लोकांना सांगितलं, मग तर पाहायलाच नको, त्या पुण्यकर्माचे सर्व फल निघून जाते. शास्त्र म्हणते आपण केलेल्या धर्माचे आपणच इतरांजवळ वर्णन केले तर तो धर्म नाहीसा होतो. पण तीच युक्ती पापाकरताही सांगितलेली आहे. जर आपल्याकडून घडलेले पाप स्वतःच्या मुखाने इतरांना सांगितले तर ते पाप नष्ट होते, पण तेवढे धैर्य आपल्याजवळ नाहीये. ईश्वराची प्रेरणा असल्याशिवाय धर्मबुद्धी उत्पन्न होत नाही. भगवंताची भक्ती सुद्धा त्याच्या प्रेरणेशिवाय होत नाही. तुम्ही सत्कर्म करा, पण सत्कर्म करताना ती बुद्धी देणारा परमात्मा आहे ही जाणीव ठेवा. मी करतो असे म्हणू नका. बऱ्याच प्रवचनात महाराजांनी ह्याच्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींच ओवी घेतले. करणे वा न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने म्हण. पुढे म्हणतात महाराज, ईश्वर कृपेने आणि प्रयत्नाने प्रारब्धातही बदल होऊ शकतो हे सीमंतिनीच्या चरित्रात दाखवलेले आहे. सद्गुरूंच्या आज्ञेने कोणतेही अनुष्ठान व्हावे, आपल्या इच्छेने ते करणं बरोबर नाही. जबाबदारी त्यांची आहे. वाहू हा संसार देवापायी हे निदान दुःख दूर झाल्यावर तरी व्हायला पाहिजे. वस्तुतः दुःख नसतानाच हे झालं पाहिजे. सगळं देवाचंच आहे. पण सगळे प्रयत्न संपलेले आहेत. आता काही मानवी प्रयत्नांनी दुःख दूर करू शकत नाही. अशा स्थितीतही देवावर भार टाकणे हेही चांगले पुण्य आहे. सर्वांचं मंगल करणाऱ्या भगवंताने मनुष्यरूप जरी धारण केले असले तरी ती ईश्वर शक्ती सुप्तावस्थेत कायम आहे. भक्त आला की त्याच्या भावनेच्या संबंधाने ती शक्ती व्यक्त होते. दाता एक रघुनंदन. माणसे एखादी गोष्ट देताना देतात, पण ती उपकाराच्या भावनेतून देतात. त्यामुळे त्या दात्याचा अहंकार वाढत जातो. दानाचं सात्विक राजस तामस दान सांगताना भगवंत सांगतात गीतेत, दातव्यम इति दानम दीयते नुपकारिणे. म्हणजे द्यायचं असं आपलं कर्तव्य आहे किंवा यज्ञदान तपानी शुद्धी होते. ते शुद्धी होते हा पण इच्छा न ठेवता द्यायचंच आहे, देण्याची इच्छा आहे आणि द्यायचं आहे, ती आपोआप बुद्धीने जर दिलं गेलं, उपकाराकरता नाही, कोणावर मी उपकार करतो या वृत्तीने दान दिलं तर ते राजस झालं. उपकाराची भावना न ठेवता कदाचित सेवेची भावना ठेवून केलं तर त्यांनी सत्वगुणाची वृद्धी आणि अहंकाराचे नाश होत जातो. आणि जर उपकार म्हणून केलं, आपल्याला वाटतंय की आपण कर्म करतोय, इकडे दान केलं, इथे ते डोनेशन केलं, किंवा उपासना करताना पण तो अहंकार आपला असतो, तर त्यांनी मोक्षापर्यंत जाता येत नाही. स्वर्गापर्यंत जाता येतं कदाचित, पण क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, ते पुण्याचा साठा तिथे सुखभोग घेण्याने संपला की पुन्हा खाली यावंच लागतं. तर म्हणून देताना उपकाराच्या भावनेने द्यायचं नाही, सांगतायत महाराज. त्यामुळे त्या दात्याचा अहंकार वाढत जातो. अयाचित वृत्ती ही त्याकरता आहे, ही वृत्ती धारण करून राहणाऱ्याचेही धैर्य मोठे आहे. कोणाजवळ काही मागायचे नाही. दाता एक रघुनंदन, ही फार मोठी निष्ठा आहे त्यांची. पुढचं शीर्षक आहे वासना नको.
आसक्तीमुळे शांतता मिळत नाहीये. अनेक वासना मनामध्ये असताना शांतता कशी असणार? शांततेचा लाभ झाला म्हणजे वासना क्षय झालाय. आचार्य महाराज व्याख्या करताना म्हणतात, वासना कमी कमी होत जाणं हे शम आहे, शांती आहे आणि ही मुख्य आहे. साधन चतुष्टय संपत्तीत शमाला फार महत्व दिलं आहे. जितक्या वासना कमी तितकं अधिक सुख आहे. बाकीची साधने अंगभूत आहेत. पूर्वांग आणि उत्तरांग यांच्या अनुष्ठानाने शमसिद्धी होते, वासना क्षय होतो. साधन चतुष्टयामध्ये विरक्ती जी सांगितली आहे, तीव्र विरक्ती पाहिजे. केव्हा एकदा या मायेतून सुटेल असे तीव्र वैराग्य निर्माण झाले पाहिजे. ज्याप्रमाणे सर्व बाजूने घराला आग लागल्यावर इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण आपला जीव वाचवण्याचा उत्कट प्रयत्न करतो, तितक्या उत्कटतेने या संसारातून आपल्याला कधी एकदा सुटेन असे वाटले पाहिजे. पुढचं शीर्षक आहे, साधकाला अन्नशुद्धीचे महत्व. संयमाला फार महत्व आहे. एकदा का संयम सुटला की गेलंच सर. मन पवित्र असलं म्हणजे झालं, कुठेही काही खायला काय हरकत आहे अशी आम्हीच समजूत करून घ्यायची. आपले मन पवित्र आहे असे आपल्याला वाटते आणि एकदा का एखाद्याच्या संगतीने याला सुरुवात झाली की संपले. एकदा पाय घसरला की परत शिखर गाठता येत नाही, तसे होते. पुढचं शीर्षक आहे, कर्मदोष पण कसा. जाणीवपूर्वक होणारा दोष हा अधिक दोष आहे. रागद्वेषपूर्वक होणारे जे कर्म आहे ते दोषपूर्ण आहे. अनिच्छेने बळजबरीने कराव्या लागणाऱ्या कर्माचा दोष नाहीये. एखाद्याने श्राद्धाला अजिबात ब्राह्मण मिळत नाही म्हणून जर श्राद्ध अडणार असेल तर श्राद्धाला अवश्य जावे. उलट अशा वेळी गेलं नाही तर दोष लागतो. पण याचा अर्थ प्रत्येक वेळी जायचे असं नाही. आचारहीन माणसाकडचे अन्न घेऊ नये. आपले स्वकर्म सोडून दुसऱ्याच्या कर्मात प्रवृत्त झालेल्याकडे सुद्धा अन्न घेऊ नये. नेहमी दुसऱ्याचे अन्न घेतल्यास आपले तेज नष्ट होते. अधिक काही अंश बाजूला काढून शुद्ध झालेल्या द्रव्याचे दान करावे. शास्त्रात सांगितलेलं आहे की जे आपलं इन्कम आहे, जी आपली कमाई आहे, ती घरात आणण्याच्या आधी 1/16 भाग देऊनच घरात आणायचा. पहिली ती शुद्ध आहे, तेवढासा भाग काढूनच शुद्धी झाली आणि मग पुन्हा त्याचे 5 भाग सांगितलेले आहेत आणि त्यातलाही एक भाग दानधर्म आणि नंतर लोकसंग्रह असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे भाग आहेत पुढे. अशुद्ध द्रव्य देणारा आणि घेणारा दोघेही दोषी आहेत. त्याचप्रमाणे ग्रहणाच्या वेळेस तीर्थक्षेत्री कोणाकडूनही दान घेऊ नये. आपत्काली दान घेण्यास हरकत नाही. जपाने तो दोष दूर होतो, गायत्री किंवा नामजप. आता हेही आपत्काली दान घेणं हेही ब्राह्मणाकरता आहे. क्षत्रिय किंवा वैश्यांनी जर दान घेतलं तर त्याला जास्त दोष आहे. कर्मयोग, कर्ममार्ग फार कठीण आहे म्हणतात, पण ज्याला ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागायचं आहे त्याला काहीही कठीण नाही. कर्मनिष्ठ जे लोक आहेत ते कसे वागतात, त्यांची वाणी कशी आहे, मनोवृत्ती कशी आहे, त्यांच्या शरीराकडून काय काय कर्म होतात, हे सगळं पाहून त्याप्रमाणे आपण आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संध्या केल्याशिवाय कोणतेही कर्म करायचा अधिकारच प्राप्त होत नाही. फार महत्वाचं आहे. जप असो, यज्ञ, दान
किंवा रोजची कर्तव्य कर्म त्याचा अधिकारच येत नाही. म्हणजे एक उदाहरण मागे ऐकलेलं की संध्या म्हणजे कसं आहे की पूर्वी ते फोन होते, ते फोन पब्लिक फोनला 1 रुपयाचं नाणं टाकलं की तो कॉल लागायचा. ते नाणं जर नाही टाकलं तर फोन घेऊन किती किती वेळ नंबर फिरवा, किती वेळी बोला, तो आवाज पुढे तो कनेक्टच होणार नाही. तसं ते 1 रुपयाचं नाणं टाकणं म्हणजे संध्या आहे. संध्या केल्याशिवाय कोणतेही कर्म करायचा अधिकारच प्राप्त होत नाही. देव सुद्धा योग्य कर्म करणारा जो असेल त्याच्याकडे स्वतःहून जातात आणि त्याच्या कर्माचे फळ त्याला देऊन टाकतात. शास्त्राने पुष्कळ सांगितले आहे, पण आपली श्रद्धा पाहिजे शास्त्रावर आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची उत्कंठा पाहिजे. त्याप्रमाणे वागणारा जो आहे तो परब्रह्मापर्यंत जाऊ शकतो. धर्माचरणामुळे उत्पन्न होणारे पुण्य जीवात्म्याला शेवटपर्यंत उपयोगी पडते. सद्गुरूंची भेट होते, ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील सर्व विघ्न दूर होतात आणि शेवटी आत्मज्ञान होऊन तो मुक्त होतो. सगळी विघ्न म्हणजे आपण जे मागे अंतराय पाहिले, ती सगळे अंतराय जर धर्माचं आचरण असेल तर ते अंतराय येत नाहीत किंवा ते कमी होतात. कर्माचे मुख्य फल म्हणजे वासना क्षय होऊन सगुण निर्गुणाच्या भक्तीमध्ये, ज्ञानामध्ये निमग्न होण्याकरता मन निर्वासन होऊन जाणं. हे जे मुख्य फल आहे ते मात्र राजस कर्माने मिळणार नाही. त्याला भक्तीची जरुरी आहे. म्हणून कर्म करणारा जर अभक्त असेल तर त्याचं कर्म फुकट आहे. याचा अर्थ त्याला मुख्य फल मिळत नाही. 3 योग मार्ग आहेत. इथे योग म्हणजे उपाय. कर्मयोग, ज्ञानयोग आणखी भक्तियोग. हे 3 उपाय जीवाचा उद्धार होण्याकरता शास्त्राने सांगितले आहेत. भास्कर ब्राह्मणाला महाराजांनी गाणगापुरातील सर्वांना जेवायला बोलवण्यास सांगितले. पण महाराजांच्या या आज्ञेची त्याला काही भीती वाटली नाही. आपण भिक्षा करणार आहोत, आपल्याजवळ फक्त दोघा तिघांना पुरेल एवढाच शिदा आहे, त्यातून एवढ्या सगळ्यांना अन्नदान कसे होणार, असा विचार मनात आला असता तर भीती वाटली असती. महाराजांनी आज्ञा केली आहे त्याला काही काळजी नाही, तो निश्चिंत आहे. ईश्वरावर विश्वास ठेवल्यावर काही कमी पडेल अशी शंका मनात आणणं म्हणजे खरा विश्वास नाही आहे. ईश्वरावर पूर्ण निष्ठा असल्यामुळे व्यवहारात अनुकूल प्रतिकूल गोष्टी मनात येतच नाही. ही भक्ताची योग्यता आहे. शिष्याची साधने. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे गुरुस्वरूप अवतार आहेत. मार्गदर्शक सद्गुरूंचे अवतार आहेत. मत्स्य, कूर्म, वराह वगैरे अवतारात भक्तांचे रक्षण करण्याकरता आणि दुर्जनांना शासन करण्याकरता झाले आहे. गुरुस्वरूप अवतारामध्ये अज्ञानी जीवांना मुक्त करायचे, त्यांचे कल्याण करायचे, योग्यता पाहून मार्गदर्शन करायचे. सर्वच साधक काही समान भूमिकेवर नसतात. श्रद्धा, भक्ती, सेवाभाव ही शिष्यांच्या जवळची साधने आहेत. या साधनांचा अभ्यास करणाऱ्या शिष्याची भूमिका कशी आहे हे पाहून सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली तर एकदम त्याला ते मुक्त करू शकतात. आजच्या विचारशलाका ही हाच विचार आहे विचारशलाकामध्ये आजच्या. मुक्तीची इच्छाच पुष्कळ लोकांना होत नाही. संसाराचीच इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. कारण मोक्ष शब्दाचा अर्थ सर्वांना इष्ट असला पाहिजे ना. कायमची दुःख निवृत्ती ही वास्तविक कोणाला नको आहे.
परंतु अनंत वासना मनामध्ये असल्यामुळे त्यातच मन गुंतते आणि संसार बरा वाटतो आणि या संसारात बद्दलच्याच सगळ्या वासना निर्माण होतात. खऱ्या मोक्षाचे अधिकारी होणे सुद्धा किती कठीण आहे. सकाम भक्ती हा भक्ती मार्गातील एक टप्पा. ईश्वराने संपत्ती दिली आणि त्या संपत्तीच्या द्वाराने जीव विषयभोग जरी घेत राहिला तरी त्या सकाम भक्तीने एक दुसरे कार्य होते, ते म्हणजे मनातल्या वासना हळूहळू कमी होत जातात. ती सकाम भक्तीच आणखी शुद्ध भक्तीच्या स्वरूपात प्रकट होते. म्हणून ईश्वराची सकाम भक्ती सुद्धा करायला हरकत नाही असे मोठे मोठे शास्त्रज्ञही मान्य करतात. देवाला विसरून जाऊन दुसऱ्याकडे जायचे, हात पसरायचे आणि काही मिळायचे नाही, उपकार मानायचे, याच्यापेक्षा देवाला शरण जातायत, सकाम भजन करतायत, करू दे. त्यांची सकाम बुद्धीच कमी कमी होत जाईल. संपत्ती मागतायत देवाकडे, मागू देत. त्या संपत्तीमुळे विषयभोगाकडे लक्ष गेलं तरी सुद्धा ईश्वराच्या कृपेने मनातली वासना, इच्छा कमी कमी होत गेल्यानंतर त्यांच्या मनात शुद्ध भक्ती निर्माण होते. पुढे ते ज्ञानयोगाचे अधिकारी होतात. खरा भक्तियोग त्यांना प्राप्त होतो. म्हणून या चरित्रामध्ये म्हणजे द्विशास्त्री गुरु चरित्रामध्ये सकाम भक्तीचा पुरस्कार केला असला तरी त्याचा मूळ उद्देश हा आहे. हे मागचं शिष्याची साधने आणि हे दोन्ही द्विशास्त्री गुरु चरित्राच्या एकदम पहिल्या दुसऱ्या म्हणजे 2-3 पानातच सुरुवातीच हा सगळा भाग आहे. पापक्षय झाल्याशिवाय सकाम भक्ती ही घडत नाही. पुढचं शीर्षक आहे मन कसं चंचल आहे. मला वाटते 10:40 झाले. हा, आता हे थांबेल, आपण परत जॉईन होऊन पुढचं वाचू.